नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कोकणे. आपण आपलं इयत्ता 9वीचं पहिले प्रकरण पाहत आहोत, गतीचे नियम. आत्तापर्यंत मित्रांनो तुम्ही सर्वांनी तुमचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. तुमच्या चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याचबरोबर तुम्ही गणित विषय सर घ्या असं आग्रहही करीत आहात. त्यानुसार आपण आपला गणित विषयसुद्धा लवकरात चालू करत आहोत आणि लवकरच तुम्हाला गणिताच्या सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध होणार आहेत आणि त्याही अगदी सोप्या पद्धतीनं, जेणेकरून तुम्हाला सर्व भाग समजेल आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळून तुमचा 10वीचा पाया भक्कम केला जाणार आहे. मित्रांनो पहा, तर मित्रांनो आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये गतिविषयक जी समीकरण आहेत 3, त्या 3 समीकरणांपैकी पहिली 2 समीकरणं आपण अभ्यासली. आज आपल्याला गतिविषयक असणारं 3रं समीकरण व उर्वरित राहिलेला जो भाग आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला गतिविषयक 3रं समीकरण देताना जे समीकरण आहे ते कोणाचं आहे तर विस्थापन वेग संबंधाचे समीकरण आहे. आता मागील पानावरती मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की जी आकृती होती ती आकृतीवरून आपल्याला हे खरं तर समीकरण काढायचं आहे. समीकरण त्या पहिली जी 2 समीकरणं होती मित्रांनो, त्यांच्यापेक्षाही अतिशय सोपं समीकरण आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला किमती टाकायच्या आहेत आणि जो समलंब चौकोन आपण घेतला होता मागच्या आकृतीमध्ये DOEB, त्याचं क्षेत्रफळ आपण समीकरण 2 काढत असताना ज्या वेळेसला आपण अशा पद्धतीनं जो समलंब चौकोन होता त्या ठिकाणी, तर त्यावेळेसला आपण काय केलं होतं तर त्यामध्ये तयार होणारा जो आयत आहे अशा पद्धतीने खरं तर तो चौकोन होता. पहा, अशा पद्धतीनं आपण पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी चौकोन होता आणि त्या ठिकाणी आपण एक आयत भेटला होता आणि एक आपल्याला त्रिकोण भेटला होता. पहा, त्याचप्रमाणे आपल्याला संपूर्ण DOEBचे क्षेत्रफळ या ठिकाणी काढायचं आहे आणि ते काढून मग आपल्याला किमती काढायच्या आहेत. त्या कशा येणार आहेत अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहा, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहा आकृती 1.9 मधील आलेखावरून वस्तूने कापलेले अंतर चौकोन DOEBच्या क्षेत्रफळाने काढता येते हे आपण पाहिले. परंतु चौकोन DOEB हा समलंब चौकोन आहे, म्हणून समलंब चौकोनाच्या सूत्राचा वापर करून वस्तूने कापलेले अंतर काढू. पहा मित्रांनो, तर आपण पुन्हा एकदा काय करूया, ती आकृती पाहूया. ज्या आकृतीवरून आपल्याला हे सर्व लिहायचं आहे ती आकृती आपण आपल्या मागच्या पानावरती खरं तर पाहिली होती. पहा, या ठिकाणी ती आकृतीसुद्धा तुमच्या समोर आहे. तर आत्ता म्हटल्याप्रमाणे पहा, D हा पॉईंट कोणता आहे, DOE, आणि हा B आहे. हा कोणता चौकोन आहे मित्रांनो, समलंब चौकोन आहे. आणि आपण याच्या आधीचं जे समीकरण काढलं होतं विस्थापन आणि कालसंबंधीचं समीकरण, तर त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, एक आयताचं समीकरण, आयताचं सूत्र वापरलं होतं आणि त्याचप्रमाणे आपण ह्या त्रिकोणाचं सूत्र वापरून दोघांची बेरीज केली होती. पहा, तुम्हाला आठवत असेल मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा अभ्यास केला आहे. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, या समीकरणामध्ये 3 नंबरचं जे समीकरण आहे, आपण संपूर्ण हा जो आहे DOEB हा जो समलंब चौकोन आहे या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, जो बेसिक पाया आहे मित्रांनो, तो ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेला आहे की आपल्याला माहिती असेल ही जी लाईन आहे ही कोणती, OD आहे. आणि OD कशाला समांतर आहे तर BEला समांतर आहे. हे लक्षात ठेवा, हे आपल्याला त्या समीकरणात वापरायचे. हा OD कोणाला समांतर आहे तर BEला समांतर आहे. आणि OD, तर ODचं अंतर किती आहे आपल्याला माहिती असेल, म्हणजे O पासून तर या Dचं अंतर किती आहे, U आहे. लक्षात घ्या, किती आहे, U आहे. आणि ह्या E पासून तर B पर्यंतचं अंतर आपल्याला माहिती आहे किती असतं तर V असतं. म्हणजे V काय असतं, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग असतो आणि U म्हणजे सुरुवातीचा वेग असतो आणि हा V म्हणजे काय असतो, अंतिम वेग असतो. हे आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे, परंतु तेच आपल्याला या लेक्चरमध्ये वापरायचं आहे ज्या समीकरण 3 मध्ये. आणि दुसरी गोष्ट, ही जी समलंब किंवा समांतर 2 रेषा आहेत कोणत्या, तर ही जी समांतर लाईन आहे OD ती कोणाला समांतर आहे तर BEला समांतर आहे. आणि दुसरी गोष्ट, दोघांमधील अंतर आपल्याला माहिती आहे किती आहे, T एवढा काल त्या ठिकाणी लागतोय. हे सुद्धा आपल्याला या समीकरणामध्ये वापरायचं आहे. तर पाहूया कशा पद्धतीने ते समीकरण आहे. आपण जे 3 नंबरचं समीकरण पाहत आहोत त्या ठिकाणी आपण पुन्हा जाऊया. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला जे समीकरण दिलेलं आहे
आपण आत्ताच पाहिलं की DOEB हा समलंब चौकोन आहे, म्हणून समलंब चौकोनाच्या सूत्राचा वापर करून वस्तूने कापलेले अंतर आपल्याला काय करायचे आहे मित्रांनो, काढायचं आहे. पहा आता हे कसं काढतात किंवा कशा पद्धतीने ते काढायचं आहे तर पाहूया. तर समलंब चौकोनाचे जे सूत्र आहे पहा S बरोबर आपण त्याला म्हणूया. तर S बरोबर काय असतं मित्रांनो, समलंब चौकोन DOEBचे क्षेत्रफळ आहे. पहा तर पाहूया या ठिकाणी जर आपण विचार केला मित्रांनो S बरोबर, आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं त्याचं सूत्र तुम्हाला समजावून घेणे गरजेचं आहे. तर काय आहे त्याचा फॉर्म्युला, त्याचं सूत्र काय आहे, 1/2 समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज समांतर बाजूंमधील अंतर. आत्ताच मित्रांनो आपण आकृती पाहिली. पहा ती आकृतीसुद्धा तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे ज्या वेळेसला तुम्ही समीकरण लिहित असता. तर साधारणतः आकृती कशी आहे मी ती तुमच्या समोर ठेवतो. पहा अशा पद्धतीने आपण पाहिलं होतं, ही एक समांतर लाईन आहे, अशा पद्धतीने आकृती होती, हा एक त्रिकोण होता आणि हा खाली आयत होता. पहा मग हे जे अंतर आहे पहा तुम्हाला तेच या ठिकाणी वापरायचे, समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज. आता या ठिकाणी काय 1/2, आता समांतर बाजू कोणत्या होत्या या ठिकाणी काय होता पहा तुम्ही जर पाहिलं असेल तर OD होता आणि दुसरा कोणता होता BE आहे. पहा इथं BE आणि काय आहे इथं B आहे. तर याची आणि याची काय करावं लागेल बेरीज. तर पहा बरं OD आणि B म्हणजे याची बेरीज आणि याची बेरीज समांतर बाजूंची बेरीज गुणिले समांतर बाजूंमधील लंब अंतर, म्हणजे हे अंतर आपल्याला घ्यायचं होतं किती पहा बरं 2, ह्या 2 समांतर लाईनमधलं अंतर जर पाहिलं तर किती OE आहे. पहा मग काय लिहिलं OE लिहिलं. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण जी आत्ताच आकृती पाहिली त्या आकृतीमधील आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा, सूत्र वापरायचे आणि त्याच्यामध्ये फक्त 1/2 आहे, 1/2 लिहिलं, समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज. तर समांतर म्हणजे OD म्हणजे U एवढं अंतर आहे त्याचं आणि BE म्हणजे V एवढं त्याचं वेग आहे त्याचा, म्हणजे OD म्हणजे U एवढा वेग आहे आणि BE म्हणजे किती V एवढा वेग आहे. OE म्हणजे काय दोघांमध्ये लागणारा काल आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायच्या या ठिकाणी दिल्यात. पहा जे आपण त्या आकृतीमध्ये पाहिलं ODचं अंतर किती आहे U एवढं आहे, सुरुवातीचा वेग तुम्हाला मी सांगितला आताच. त्यानंतर BE काय असतं तर अंतिम वेग, तो व्हीने दाखवतो आपण. OE म्हणजे दोघांमध्ये लागलेला काल किती आहे T आहे. मग ह्या 3 किमती जर आपण या समीकरणामध्ये टाकल्या तर आपल्याला हे भेटेल. पहा 1/2 ODची किंमत किती U आहे, BEची किंमत किती आहे तुमची V आहे, OEची किंमत किती आहे T आहे. या सर्व किमती टाकून आपल्याला हे समीकरण भेटतं. पण लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी 3 व्याख्या आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या 3 व्याख्या आहेत तर त्या आहेत विस्थापन असेल, त्यानंतर त्याचं त्वरण असेल, त्यानंतर त्याचा वेग असेल. ह्या ज्या 3 व्याख्या होत्या पहा तुम्हाला मी सांगितलं होतं, अंतर भागिले जर काल असेल तर त्याला आपण काय म्हणतो विस्थापन म्हणतो, विस्थापन भागिले जर काल असेल तर त्याला आपण वेग म्हणतो आणि वेग भागिले जर काल असेल तर मित्रांनो त्याला आपण त्वरण म्हणतो. मग या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, त्वरणाचं सूत्र दिलेलं आहे. मग त्वरण म्हणजे काय असतं तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलं आहे आणि हा फॉर्म्युलासुद्धा आपण याच्या आधी अभ्यासलेला आहे. त्वरण म्हणजे काय असतं, वेग भागिले काल असतो. काय असतं वेग म्हणजे V/T असतं. पण आता इथं V एकच आहे का नाही, किती आहेत V म्हणजे 2 वेग दिलेले आहेत आपल्याला. एक कोणता आहे सुरुवातीचा आहे, एक कोणता आहे अंतिम आहे. सुरुवातीचा कोणता आहे U आहे, अंतिम कोणता आहे V आहे. तर मग अशा वेळेसला अंतिम हा जास्त असतो म्हणून V मधून U काय करायचा असतो वजा करायचा असतो, म्हणून आपल्याला हे समीकरण भेटतं. A बरोबर काय भेटलं V वजा U. पहा तुमच्या समोर समीकरण आहे A बरोबर V वजा U अपॉन T किंवा त्याला A बरोबर V वजा U भागिले T असे म्हणतो. मग ही Aची किंमत जी आहे मित्रांनो अशा पद्धतीने आहे, कशी आहे तर V वजा U भागिले T आहे. जर आपल्याला Tची किंमत काढायची असेल तर या दोघांच्या जागा काय करावं लागतील आपल्याला बदलावं लागतील. म्हणजे हा A काय होईल इकडे भागिले येईल आणि हा भागिले T इकडे जाऊन काय होणार तो वरती गुणिले होईल. म्हणजे काय भेटेल T बरोबर आपल्याला V वजा U भागिले हे A भेटणार आहे. म्हणजे आपल्याला समीकरण कोणतं भेटणार मित्रांनो, समीकरण क्रमांक 3. आता पहा याच्या पुढं तर याच्यापेक्षाही सोपं आहे. आपल्याला हे आता कशावरून भेटलं होतं, हे आकृतीवरून भेटलं होतं. आता या समीकरण 2 मध्ये आपल्याला Tची किंमत टाकायची आहे. ती किती आहे या ठिकाणी पहा, Tची किंमत V वजा U भागिले T आहे. म्हणजे ही किंमत फक्त येथे टाकायची. तर काय भेटेल समीकरण S बरोबर 1/2 या ठिकाणी U अधिक V गुणिले आपण ह्या Tची किंमत टाकली किती येते V वजा U भागिले A. तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी समजावून सांगत आहे जेणेकरून
तुम्हाला या गोष्टी व्यवस्थितरित्या समजतील, लक्षात घ्या. कारण की हा विषय जर पाहिला तर हा फिजिक्सचा पार्ट आहे विद्यार्थ्यांनो, आणि हा पार्ट समजून सांगणं तेवढंच अवघड असतं, हे पण लक्षात घ्या. आणि समजणं तर त्याच्यापेक्षा अवघड असतं, परंतु हे समजवण्याचं काम माझं आहे. कारण की ह्या विषयामध्ये माझं स्पेशलायझेशन आहे, माझी मास्टर डिग्री याच्यामध्ये आहे या विषयामध्ये. त्याच्यामुळं मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये सांगेल फिजिक्सचा हा जो पार्ट आहे याच्यामध्ये. तर पहा, मग याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तुम्हाला याच्यामध्ये कळेल. पहा, फी अपॉन यू. आता आपल्याला इथपर्यंत आलो आपण कशाची किंमत टाकली मित्रांनो? टीची किंमत टाकली. पहा, कशाची किंमत टाकली? एस बरोबर काय भेटले? 1/2 गुणिले यू अधिक फी गुणिले फी वजा यू भागिले ए झालेलं आहे. आता काय करायचं आहे मित्रांनो? पहा बरं, तुमच्यासमोर एस आहे, आता हा 1/2 आहे का नाही, आणि या ठिकाणी ए आहे. म्हणजे हा 1 या सर्वांना गुणिले जर केला तर तो सर्वांना गुणिले 1ने केलं तर उत्तर तेच भेटतं आहे. परंतु 2ने जर आपण या एला गुणलं, इथे पहा खाली ए आहे, तर या 2ला जर गुणलं आपण या 2ने तर काय किती भेटणार? 2A भेटणार. आणि उरलेल्या ज्या टर्म आहेत कोणत्या? फी यू अधिक फी आणि यू फी वजा यू, म्हणजे ह्या 2 गोष्टी आपण या ठिकाणी टाकल्या. पहा बरोबर. आता हे लिहिताना एकतर फी अधिक यू लिहा किंवा यू अधिक फी लिहा, काही फरक पडत नाही. या ठिकाणी यू अधिक फी असेल तर हेच कसं लिहिता येईल आपल्याला? फी अधिक यू सुद्धा लिहू शकता. मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणशाल नाही तर सर या ठिकाणी यू अधिक फी आहे आणि या ठिकाणी फी अधिक यू घेतलेला आहे. चालतं, असं लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं, हे आहे असंच आपण लिहिलं. मग मित्रांनो, तुम्हाला एक सूत्र तुम्हाला आधीच मी सांगून ठेवतो, जे सूत्र तुम्हाला 10वीला पण आहे आणि 9वीला पण आहे. त्या सूत्राचा वापर पहा. एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर काय असतं मित्रांनो? ए अधिक बी गुणिले काय असतं? ए वजा बी असतं. मग या ठिकाणी पहा बरं, तुम्हाला फी अधिक यू आहे, म्हणजे फी अधिक यू जर घेतलं, फी वजा यू जर घेतलं तर ते कोणाच्या बरोबर असणार आहे? फीचा वर्ग वजा यूचा वर्ग. या ठिकाणी आलंय पहा, फीचा वर्ग वजा यूचा वर्ग. म्हणजे आपल्याला काय भेटेल मित्रांनो? पहा, याच्यावरून आपल्याला का कोणती स्टेप भेटली? ही भेटली. पहा, पण ही भेटत असताना त्यांनी पुढची एक स्टेप ॲडव्हान्स केलेली. ती कोणती केलेली आहे? आणि ती डायरेक्ट दिलेली तुम्हाला. ती कशी येईल? ह्या दोघांचा गुणाकार पहा, या दोघांचा गुणाकार किती आला? फीचा वर्ग वजा यूचा वर्ग. आणि हा 2A आहे ना, हा भागिले, इकडे येऊन काय होणार? गुणिले होणार. हा 2A काय आहे? भागिले आहे, इकडे येऊन काय होणार? गुणिले होणार. म्हणजे आपल्याला काय भेटेल? 2AS बरोबर फी वजा यू, फी अधिक यू, फी वजा यू. म्हणजे या दोघांचं सूत्र आपण आत्ताच पाहिलं, काय भेटेल त्याचा? फीचा वर्ग वजा यूचा वर्ग. म्हणजे आपल्याला समीकरण भेटलं. म्हणजे आपल्याला काय भेटलं? 2AS बरोबर काय भेटन? फीचा वर्ग वजा यूचा वर्ग आपल्याला भेटलं. पहा, 2ASच्या बरोबर फीचा वर्ग वजा यूचा वर्ग. पण मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगतोय. पहा, या ठिकाणी फीचा वर्ग आहे, हे वजा चिन्ह आहे, वजा म्हणजे वजा यूचा वर्ग आहे, ते इकडे येऊन काय होणार? अधिक होणार. म्हणजे काय भेटन आपल्याला? पहा बरं, फीचा वर्ग बरोबर 2AS अधिक यूचा वर्ग. म्हणजेच ते आपण कसं लिहिणार? फीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग, हा इकडं वजा, इकडे येऊन अधिक होणार, यूचा वर्ग अधिक 2AS. हे समीकरण तुम्हाला मित्रांनो समजलेलं नक्कीच असेल. हे समीकरण तुम्हाला इयत्ता 12वी 11वी सायन्सला सुद्धा त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. नक्कीच फिजिक्स विषयामध्ये तुम्हाला हे अभ्यासायचं आहे. हे गतिविषयक कोणतं समीकरण आहे मित्रांनो? आपलं समीकरण नंबर 3 आहे. आपण या आधीच्या लेक्चरमध्ये समीकरण 1 समीकरण 2 यांचा अभ्यास केला. आता पुढचा जो आपल्याला अभ्यास करायचा मित्रांनो, पहा, तो पुढचा अभ्यास आहे एक समान वर्तुळाकार गती कशा प्रकारे असते आणि तिचा अभ्यास कशा प्रकारे आहे, तर ते आपण पाहूया. पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे एक समान वर्तुळाकार गती, त्यालाच आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पहा, तर त्या ठिकाणी पहा आपल्याला उदाहरणसुद्धा दिलेलं आहे. घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण करा, त्याच्या चाली व वेगाविषयी काय सांगता येईल? पहा, जर आपण मित्रांनो सेकंद काटा जर पाहिला असेल, आपल्याला माहिती आहे 60 सेकंद त्यावेळेसला किती मिनिट होतो? तर 1 मिनिट होतो. पण तो 1 मिनिट प्रत्येक वेळेसला बदलतो का मित्रांनो? कमी जास्त होतो का त्याचा कालावधी? नाही. जर आपण त्या सेकंद काट्याका जर पाहिला असेल तर तो काटा प्रत्येक त्याचा जो टाईम असतो मित्रांनो, तो ठराविक टाईम असतो, एक समान कालावधी असतो. म्हणजे थोडक्यामध्ये ही जी एक समान वर्तुळाकार गती आहे, आपण जर घड्याळ विचारात जर घेतलं तर तो सेकंद काटा आहे तो कसा? राईट किंवा त्याला आपण क्लॉकवाईज म्हणतो. क्लॉकवाईज म्हणजे काय? घड्याळाच्या दिशेने, किंवा तो अशा पद्धतीने काय होतो? उजवीकडे असा गोलाकार रीतीने फिरत असतो. पहा, हे आपल्याला पाहायला भेटतं. पहा, मग त्यांनी इथे दिलेलं आहे
घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल सतत स्थिर असते, परंतु त्याची विस्थापनाची दिशा सतत बदलत असल्याने त्याचा वेगही सतत बदलत असतो. सेकंद काट्याचे टोक वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने या गतीला एक समान वर्तुळाकार गती असे म्हणतात. अशा प्रकारच्या गतीची आणखी कोणती उदाहरणे तुम्हाला देता येतील पहा. तर त्या ठिकाणी कोणती गती आपल्याला पाहायला भेटली? एक समान वर्तुळाकार गती. याचा अजून सुद्धा आपल्याला भरपूर सारी उदाहरणं आहेत मित्रांनो. सगळ्यांना फॅन माहीत असेल, फॅन म्हणजे पंखा म्हणतो आपण त्याला. तर पंखासुद्धा काय होतं मित्रांनो, त्याचं जर आपण एक स्पीड जर ठेवलं, आपण त्याच्या स्पीडची वेगवेगळी बटणं असतात, तर त्याच्यावरती जर एक स्पीड जर धरला आपण, तर त्याचा वेग त्या ठिकाणी सारख्या प्रकारचा असतो मित्रांनो. ती सुद्धा जी गती आहे फॅन किंवा पंख्याची गतीसुद्धा कोणती असते? तर एक समान वर्तुळाकार गती असते, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारची अनेक उदाहरणे त्या ठिकाणी दिलेली आहेत. आता पुढच्या पानावरती पहा, तुम्हाला काही आकृती किंवा कृती दिलेल्या आहेत, त्या करून पहा असं म्हटलेलं आहे. ते आपण व्यवस्थितरित्या समजावून घेऊया. पहा, करून पहा असं म्हटलेलं आहे, विचार करा म्हटलेलं आहे. पहा, आकृती 1.10 मध्ये दाखवल्याप्रमाणे एक चौरसाकृती मार्ग काढा. पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर हा एक चौरसाकृती मार्ग आहे मित्रांनो, आणि तो कसा आहे तर अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही त्याचं मार्गक्रमण जर पाहिलं तर घड्याळाच्या कोणत्या दिशेने आहे? उलट्या दिशेने आहे, आपण पाहतोय. पहा, त्या चौरसाकृती मार्गावर एका बाजूच्या मध्यभागी एका बिंदूवर पेन्सिल ठेवून एक फेरी पूर्ण करा. पहा, जर आपण या ठिकाणी जर बिंदू धरला, हा समजा आपण विचारात घेतला, तर त्या ठिकाणी आपल्याला फेरी पूर्ण करायची, म्हणजे 1 2 3 4 अशा 4 फेरी त्या ठिकाणी काय होतील मित्रांनो? पूर्ण होतील. मग त्यांनी म्हटलेलं आहे, एक फेरी पूर्ण करताना तुम्हाला किती वेळा दिशा बदलावी लागली? तर पहा बरं, आपल्याला लगेच समजेल. पहा, या ठिकाणी होतो आपण सरळ दिशेने पुढे गेलो, या ठिकाणी एकदा बदलावी लागली. म्हणजे पहा, सुरुवातीपासून सांगतोय तुम्हाला. या ठिकाणी जर आपण विचार केला, म्हणजे या ठिकाणी जर पाहिला आपण हा बिंदू, तर या ठिकाणापासून जर सुरुवात केली तर इथे एकदा बदलावं लागली, त्यानंतर इथून एकदा 1 होईल, इथून इकडे 2 होईल, इकडून इकडे 3 होईल, आणि पुन्हा आपण आपल्या जागेवरती येऊ. म्हणजे किती वेळा बदलावं लागली? 3 वेळा. पहा, हीच कृती त्यांनी म्हटलेलं आहे. पहा, पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी मार्गावर करा, पण तुम्हाला किती वेळा दिशा बदलावी लागते याची नोंद घ्या. म्हणजे आता हा जर पाहिला आपल्यासमोर, तर काय आहे मित्रांनो? तो षटकोन आहे. पहा, पंचकोन आहे, तो या ठिकाणी षटकोन आहे. तर या ठिकाणी आपण जर हा पॉईंट विचारात घेतला तर इथं गेल्यावरती 1 वेळा बदलावं लागली, 2 वेळा, इथं 3 वेळा, आणि 4 वेळा बदलावी लागली. जर आपण हा बिंदू विचारात घेतला तर इथं गेल्यावरती 1 2 3 4 आणि 5 वेळा बदलावी लागली. म्हणजे प्रत्येक वेळेसला आपल्याला जी दिशा आहे मित्रांनो, ती 5, म्हणजे प्रत्येक 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, असे प्रत्येक वेळेसला बदलावी लागते. जर मित्रांनो पहा, जर बाजूंची संख्या वाढवत नेऊन ती असंख्य केल्यास किती वेळा दिशा बदलावी लागेल व मार्गाचा आकार कोणता असेल? म्हणजेच बाजूंची संख्या वाढवत नेली तर वारंवार दिशा बदलावी लागेल, व बाजूंची संख्या वाढवत नेऊन ती असंख्य केल्यास मार्ग वर्तुळाकार होतो. म्हणजे हेच जर मित्रांनो आपण वाढवत गेलो, या ठिकाणी 6 आहेत, अशाच आपण जर 7 केले असे छोटे छोटे, आणि असंच जर वाढवत गेलो आणि जर शेवटच्या बिंदूपर्यंत गेलो, तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने सर्कल म्हणजे गोलाकार त्या ठिकाणी वर्तुळ आल्यासारखं नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो. पहा, म्हणजे अशा पद्धतीने जर आपण वाढवत गेलो, एक एक बाजू जर वाढवत गेलो, तर शेवटी आपल्याला त्या ठिकाणी वर्तुळ पाहायला भेटेल मित्रांनो. पहा, लक्षात घ्या. आता पुढे पहा काय दिलेलं आहे. जेव्हा, आता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते, तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो, त्यामुळे तो त्वरणीय वेग असतो. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते, तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. लक्षात घ्या काय म्हटलंय त्यांनी. पहा, लक्षात घ्या, जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते, तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशाच बदलल्याने होतो, त्यामुळे तो त्वरणीय वेग असतो. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते, तेव्हा त्या गतीला आपण काय म्हणतो मित्रांनो? एक समान वर्तुळाकार गती असे म्हणतो. उदाहरणार्थ, एक समान चालीने फिरणाऱ्या गोफणीतील दगडाची गती सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती. आपण पहा, सायकलचं जर स्पीड सारखं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला गोलाकार गती मित्रांनो पाहायला भेटते. या ठिकाणी
त्याचं काही उदाहरणं आपल्याला दिलेलं आहे पहा. वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू टी कालावधीत आपल्याला मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल खालील सूत्राच्या सहाय्याने काढता येते. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, चाल म्हणजे जर एखादी वस्तू या बिंदूपासून निघालेली असेल आणि एक फेरी पूर्ण करून जर जागेवरती येत असेल तर तिची चाल कशी काढतो मित्रांनो पहा. म्हणजे या बिंदूपासून तिने सुरू केली, त्याची स्टार्टिंग कोणता पॉईंट होता तर हा पॉईंट होता, आणि पुन्हा एक फेरी पूर्ण करून पुन्हा त्याच पॉईंट, म्हणजे समजा हा पी पॉईंट असेल, ह्या पी बिंदूपासून पुन्हा तो पी बिंदूपाशी येत असेल तर त्याची चाल काढताना आपण त्याचा परीघ, आपल्याला माहिती आहे हे संपूर्ण जे वर्तुळ जर विचारात घेतलं तर परीघ आपल्याला माहिती असेल 2πr. कारण की पाय म्हणजे किती असतं तर पाय त्या ठिकाणी आपण काय घेतो 180 घेतो. 180 आणि 180 360 होतात. म्हणजे या ठिकाणी जर किती असेल आपल्याला पाय असेल, या ठिकाणी पाय असेल, पाय किती होतात 2 पाय, आणि याची जर रेडियस म्हणजे त्रिज्या जर घेतली तर ती r असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की परिघाचं सूत्र काय आहे 2πr. आणि काल कोणत्या शब्दामध्ये कोणत्या लेटरने वापरतो आपण टी, म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे व्ही. चाल बरोबर किती म्हटलेलं आहे 2πr भागिले टी, आणि या ठिकाणी आर काय आहे वर्तुळाची त्रिज्या. पहा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. त्यांनी पुढे म्हटलं शोध घ्या म्हटलेलं आहे. पहा, दैनंदिन जीवनातील वर्तुळाकार गतीची विविध उदाहरणे शोधा. पहा, त्याची विविध उदाहरणे आहेत मित्रांनो. चाक आपण विचारात घेऊ शकतो. एखादी गाडी जर चांगल्या सारख्या वेगाने जर चालत असेल तर त्या ठिकाणी तिची जी गती असते ती वर्तुळाकार गती असते. तुम्हाला मागाशीच मी उदाहरण दिलं, फॅनचं उदाहरण दिलं, पंख्याचं उदाहरण दिलं, ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचं त्याचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरता कोणाभोवती फिरते तर सूर्याभोवती त्या ठिकाणी फिरत असते. चंद्रसुद्धा त्या ठिकाणी याचं उदाहरण देता येईल. चंद्रसुद्धा स्वतःभोवती फिरता पृथ्वीभोवती फिरत असतो चंद्र एक समान गतीने. ते सुद्धा कशाचं उदाहरण आहे तर मित्रांनो, ते सुद्धा सर्क्युलर मोशन किंवा त्याला वर्तुळाकार गती असे म्हणतो मित्रांनो, ते उदाहरण आहे. पहा, आता त्यांनी पुढे म्हटलेलं एक समान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे. आता ही वेगाची दिशा कशी काढतात किंवा कशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते ते या ठिकाणी पाहूया आपण. पहा, एक गोल फिरणारी चकती घ्या, तिच्या एका कडेला एक 5 रुपयाचे नाणे ठेवा. पहा, समजा ही एक फिरणारी वस्तू आहे मित्रांनो. यासारखे प्रयोगसुद्धा आपण बऱ्याचदा पाहू शकतो. आणि ती वस्तू या ठिकाणी कशावरती तरी फिरत आहे, आणि जर आपण याच्यावरती 5 रुपयाचं कॉईन जर ठेवलं मित्रांनो, आणि ही जर गोल गोल फिरत असेल तर नक्कीच हे 5 रुपयाचं कॉईन बाहेरच्या दिशेने या ठिकाणी दाखवले. पहा, तुम्हाला बाहेरच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही. पहा, आपण पुन्हा जर ही कृती केली आणि पुन्हा 5 रुपयाचं कॉईन ठेवलं तर 5 रुपयाचं कॉईन फक्त ह्याच दिशेला जाणार नाही आहे, तर ते वेगवेगळ्या दिशेला त्या ठिकाणी काय होऊ शकतं मित्रांनो, बाहेरच्या दिशेनं पडू शकतं. ते त्याच्या वेगावरती अवलंबून असेल, कशा रीतीने ते कुठेही जाऊ शकतं, त्याची दिशा कुठेही बदलू शकते. पण ते कोणत्या दिशेने जाणार आहे मित्रांनो, बाहेरच्या दिशेने जाणार आहेत, लक्षात घ्या. तर ते कशा पद्धतीने येते ते आपण पाहूया. पहा, तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे चकती गोल फिरवा. चकती जास्त वेगाने फिरवल्यास नाणे कोणत्या दिशेने फेकले जाते याचे निरीक्षण करा. चकतीवर नाणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ही कृती पुन्हा करा आणि प्रत्येक वेळी नाणे कोणत्या दिशेने फेकले जाते याचे निरीक्षण करा. याच्यावरती जर नाणे ठेवलेले असेल तर नाणे नक्कीच कोणत्या बाहेरच्या दिशेने जाते, या ठिकाणी असेल तर बाहेरच्या दिशेने असेल, कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतं. या ठिकाणी इकडे गेलेलं आहे, प्रत्येक वेळेसला त्याचा वेग वेगळा असणार आहे. नक्कीच ते एका दिशेला नक्कीच जाणार नाही, लक्षात घ्या. त्याची दिशा प्रत्येक वेळेसला काय होणार आहे, बदलणार आहे. आता पुढे पहा मित्रांनो, आपल्याला शेवटचा आपण पॉईंट घेणार आहे. ही उदाहरणं आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत, जेणेकरून या उदाहरणावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न असतो 10वीला, आणि आता 9वीला ह्याच्यावरती आता सिलेबस किती घेतात शिक्षक तुमचे त्याच्यावरती अवलंबून असेल. संपूर्ण सिलेबस जर घेतला तर नक्की त्याच्यावरती तुम्हाला ही सोडवलेली उदाहरणं नक्कीच त्या ठिकाणी विचारली जातील याची मला खात्री आहे. म्हणजे ही उदाहरणं आज जर पाहिलं किंवा ज्या वेळेसला आम्ही विचार करतो किंवा पाहिलं तर ही गणितं बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातात. पण अवघड जाण्यामागचं कारण काय आहे तर त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याचे असणारे सूत्र तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यावरती आपण सविस्तर आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बोलूयात कशा पद्धतीनं ही गणितं सोडवायची आहे. ओके, तर पाहूया आत्तापर्यंतचा जो पार्ट होता या ठिकाणी राहिलेला आपला उर्वरित पार्ट आहे. नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येच्या लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाईल. नाणे फेकले जाण्याच्या क्षणी ज्या स्थितीत असेल त्यानुसार ते विशिष्ट दिशेला फेकले जाईल. म्हणजेच नाणे वर्तुळाकार दिशेने फेकले
फिरत असताना गतीची दिशा प्रत्येक बिंदूपाशी बदलते. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, जर असा वेग असेल तर या ठिकाणी तिची स्पर्शिका असते. या स्पर्शिकेला छेदून हे नाणे काय होईल मित्रांनो, बाहेर जाणार आहे. अशा पद्धतीनं ते नाणे बाहेर फेकले जाईल. अशा पद्धतीने लक्षात घ्या, जे तुम्हाला आत्ता मी काही मिनिटापूर्वी दाखवलेलं आहे. आता मित्रांनो, आपल्या उर्वरित जो पाठ आहे आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच पाहणार आहोत. तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया मला चांगल्या प्रकारे माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. समजा एखादा पॉईंट तुम्हाला मित्रांनो समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, सर मला हा पॉईंट सांगा, किंवा व्हॉट्सअपला मला कॉन्टॅक्ट करा. आपण नक्कीच तो पॉईंट तुम्हाला समजून सांगेल. किंवा वारंवार लेक्चर पहा, ते पाहिल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल मित्रांनो. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. या कालावधीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचं काहीच त्या ठिकाणी मटेरियल उपलब्ध नाही आहे. अशा प्रकारच्या कालावधीमध्ये आपण त्या सर्वांना सहाय्य करणं ही आपली एक प्राथमिक गरज समजूया, किंवा आपण एक आपली जबाबदारी समजूया. नक्कीच आपला हा लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला नक्की विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. बेल आयकॉनवरती सर्वात वरच्या बेलवरती क्लिक करा, जेणेकरून ज्या सेकंदाला मी या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करीन, दुसऱ्या सेकंदाला तुमच्याकडे त्याचं नोटिफिकेशन असेल तुमच्या मोबाईलमध्ये, जेणेकरून तुम्हाला अभ्यास लवकरात लवकर उपलब्ध होईल. आपल्या ज्या वेगवेगळ्या घडामोडी असतात त्यासुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. ओके मित्रांनो, तर भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.